बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश झाल्याने सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांच्या नावाचा जयघोष करत जल्लोष करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री जल्लोषात सहभागी झाले. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. मी राजीनामा वाचला नाही किंवा ऐकलाही नाही, त्यामुळे उद्या पक्षाच्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. ठाकरे बंधूच्या मेळाव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलंय. कुणाचा लोकसंग्रह वाढला आणि कुणाचा कमी झाला याचा बॅरोमीटर म्हणजे निवडणूक. त्यामुळे निवडणुकीतच कळेल कोण पुढे जातंय आणि कोण मागे राहतंय. माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपसह शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. भाजपनं आणि शिंदे गटानं स्वतःचं घर सांभाळावं आणि नंतरच दुसऱ्याच्या घरात डल्ला मारावा. त्यांनी आता फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला भगदाड पडेल असा सूचक इशारा उन्मेष पाटील यांनी दिलाय. राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी आणि पॉलिसी सर्व संमतीनं घेतल्या जातात. त्यामुळे खर्चाची हातमिळवणी करण्यासाठी कुठून तरी टॅक्स वाढवावाच लागतो. सरकारकडे पैसे आले तरच सर्वांना पैसे देता येतील असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून व्हेंटिलेटरवर असल्याचा गंभीर आरोप वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी केलाय. अनेक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत, तर अनेक कर्मचाऱ्यांचं वेतनही रखडलंय. राज्यातील पालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या निवडणुकींच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी होणार आहे. खासदार प्रणिती शिंदेंनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली आहे. ओबीसींच्या जीवावर तुम्ही खासदारकी भोगत आहात. ओबीसी मरो आणि आमचं राजकारण जगो या न्यायाने जर तुम्ही वागणार असाल तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक रचना करण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. संजय राऊतांच्या दौऱ्यापूर्वी जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ व माजी खासदार उन्मेष पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील 6 कंटोन्मेंट बोर्ड विलिनीकरणास राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत विलीन करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. संरक्षण मंत्र्यांना भेटून देहू रोड बोर्डाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन आमदार सुनील शेळकेंनी दिलंय. एनसीसीएफनं थेट लिलावात सहभाग घेऊन कांदा खरेदी करावा आणि प्रति क्विंटल कांद्याला 3,000चा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांच्या याच मागणीला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला. साताऱ्यात मागील 4 दिवसांपूर्वी महामार्गावरील उड्डाणपुलावर कार घेऊन रील्स बनवणाऱ्या 5 जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकांचा शोध घेत गुन्हा दाखल केलाय. चीनच्या बेदाण्याची तस्करी करून उत्तर भारतात विक्री सुरू असल्याने महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय. चीनमधून भारतात अवैध मार्गे येणाऱ्या बेदाण्यांची वाहतूक थांबवावी, अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा स्वाभिमानीने दिलाय. गोंदिया जिल्ह्यातील काटीगाव वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्ष संवर्धन रॅली काढून भव्य वृक्षारोपण करण्यात आलंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावण्यात आली. चांदवड भागात महिला काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेल्या रखडलेल्या पेरणीचा मार्ग मोकळा झालाय. चांदवडमधील शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भाचं नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदऱ्याचं सौंदर्य पावसामुळे अधिकच खुललंय. अशातच पर्यटकांची पर्यटनासाठी तोबा गर्दी पाहायला मिळते.
यावेळी विकेंडला पर्यटकांनी गर्दी केल्यानं जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता वन्य प्राण्यांचं मोठं संकट निर्माण झालंय. रानडुकरांच्या कळपणानं हजारो हेक्टरवरील पिकं फस्त केली आहेत. हरिण, नीलगाईंनी देखील पिकांची नासधूस केल्याचं शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात सगळं नुकसान झालंय. माथेरानमध्ये गेल्या वर्षी पर्जन्यमानाचा 2000 मिलीमीटरचा टप्पा 19 जुलै रोजी पूर्ण झाला होता. यंदा 6 दिवस आधी 13 जुलैलाच हा टप्पा पूर्ण केलाय. यावर्षी मागील वर्षापेक्षा पाऊस अधिक पडेल असा अंदाज माथेरान नगरपालिकेने पर्जन्य नोंद ठेवणारे अन्सार महापुळे यांनी व्यक्त केलाय. नाशिक जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. धरणामधील पाणीसाठा 75.42% पोहोचलाय. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही मंदावली. जालन्याच्या टाकळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकच दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत शाळेत झोपल्याचा प्रकार समोर आलाय. एका पालकाने दारुड्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ काढला असून शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. अकोले तालुक्यातील पोलिसांनी कारवाई करत 57 लाखांच्या गुटख्यासह 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमध्ये पोलिसांनी 12 आरोपींना ताब्यात घेतलंय. मंचर एसटी बस स्थानकासमोर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट निवारा लॉटच्या व्यावसायिक गाळ्याजवळ असणाऱ्या पायऱ्यांवर अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ परिसरात धावपळ झाली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कंटेनर समोर अचानक दुसरं वाहन आल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. कंटेनर विरुद्ध दिशेच्या लेनवर अनियंत्रित घुसला आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेलं रेलिंग तोडून थांबला. बातमी आहे जळगावमधून. जळगावमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. जळगावसह भुसावळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. जायकवाडी पाणी साठा हा 75.42% पोहोचला आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरची दृश्य आपण बघतोय. पावसा पाण्याच्या बातम्या आपण बघतोय. थोड्या वेळाकरता विश्रांती जळगावमध्ये पावसानं घेतली होती, पण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि जायकवाडीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस जरा थांबलाय, त्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक मंदावलेली आहे. सध्या जायकवाडीमध्ये 75.42% इतका पाणीसाठा आहे. तर धाराशिवमध्ये 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेला भूम आरसोली हा रस्ता चक्क हरवलाय. धक्कादायक आणि गमतीशीर प्रकारे भूम तालुक्यात घडलाय. हा रस्ता शोधून द्या. रस्ता शोधून देणाऱ्याला आरसोली गावच्या ग्रामस्थ 51,000 रुपये देणार आहेत. आता हे ग्रामस्थ 51,000 रुपये कसे देणार? तर ही बक्षिसाची रक्कम जी त्यांनी जाहीर केली आहे ती लोकवर्गणीतून ते गोळा करणार आहेत. गावच्या पंचक्रोशीमध्ये आणि या रस्त्याच्या बाजूला गावकऱ्यांनी तसे पोस्टर्स लावलेले आहेत की रस्ता शोधून द्या, 51,000 रुपये मिळवा. 2014 साली उद्घाटन झालेल्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा याकरता आंदोलन देखील गावकऱ्यांनी केलं. पण या आंदोलनानंतर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या कार्यालयानं हा रस्ता आपल्या अधिकारात येत नाही असं गावकऱ्यांना सांगितलं. या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून. मी सध्या भूम तालुक्यातील आरसोली गावच्या रस्त्यावर उभा आहे आणि हे गाव तसं बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यात येतं. आणि या आरसोली गावच्या रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता. रस्त्यावरती हे खड्डे आहेत. 2014 खाली जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरकार होतं त्यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं आणि या रस्त्याचं उद्घाटन पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करून केलं होतं. मात्र अवघ्या 2 वर्षात हा रस्ता खराब झाला आणि तो तागायत रस्त्याची अवस्था जी आहे ती वाईट आहे. आता या रस्त्याची जर बघितली तर एक रंजक कहाणी झालेली की गावकऱ्यांनी
या रस्त्यासाठी 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. विषय असा आहे की हे रस्ता कुठल्या डिपार्टमेंटकडे आहे हे डिपार्टमेंटला शोधून सापडत नाही. गावकरी आंदोलन करतायत, रस्ता दुरुस्त करा, आणि आता गावकऱ्यांनी चक्क 51,000 रुपये जाहीर केलेत. आम्ही 1 मे 2025 रोजी आता आत्मदहन आंदोलन केलं आमची रस्त्याची हे करण्यासाठी. अवस्था त्यांच्यापुढं मांडली प्रशासनापुढं. त्यावेळेस आम्हाला असं समजलं की हा रस्ता कोणत्याच विभागाकडे नाही. मग जर आम्हाला असा प्रश्न पडला आहे की मुख्यमंत्री महोदय जर ह्या रस्त्याचं लोकार्पण करूनसुद्धा जर प्रशासनाला ह्या रस्त्याचं कुठलाही कोणत्याच प्रशासनाला या रस्त्याचा तर ताळमेळ लागत नसेल, तर मग आमची अशी खंत आहे की आम्हाला अशी चिंता वाटते की आमच्या रस्त्याचा नेमका दुसऱ्या राज्यामध्ये तर गेला नाही की, किंवा जर दुसऱ्या राज्यात गेला नसेल तर मग जर हा रस्ता महाराष्ट्रातच असेल तर कोणत्या प्रशासनाकडे आहे. ज्या प्रशासनाकडे आहे त्या प्रशासनाने आम्हाला हा रस्ता शोधून द्यावा. आम्ही त्यांना 51,000 रुपयाचं वर्गणी करून आम्ही बक्षीस जाहीर करतो. तुमच्या माध्यमातून 51,000 रुपये. कारण असं आहे की बाबा सदरील रस्त्याची दुरावस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती की सर, तुमच्या हस्ते या रस्त्याचं लोकार्पण झालं होतं 2017 साली. तर तेव्हापासून 1-2 ते 3 वर्षात परत ह्या रस्त्याची जैसे तेच अवस्था झाल्यामुळे परत ह्या गावकऱ्यांना सामोरं जावं लागतं अशा तांत्रिक अडचणीला, किंवा सगळ्या आरोग्याच्या बाबतीत असेल काय अडचणी. त्याच्यामुळं आम्ही सदरील विनंती करतो की आम्ही आमचा रस्ता शोधून द्यावा. आम्ही तुम्हाला प्रशासनाला 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आता गावकऱ्यांनी 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केले. त्या बक्षिसापोटी किमान अधिकारी हा रस्ता शोधतील एवढीच अपेक्षा आपण करूया. सागर जाधवसह बालाजी निर्फ, न्यूज 18 लोकमत, भूम, धाराशिव. आता आपण थेट पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळातल्या पायऱ्यांचं दृश्य बघतोय. विधिमंडळातल्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. आनंदोत्सव सुरू आहे. खरं तर या पायऱ्यांवर रोज आपण पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला आंदोलनच बघितलेलं आहे, पण आज मात्र आनंदोत्सव साजरा होतोय. हा आनंदोत्सव सत्ताधारी साजरा करत आहेत. ही थेट दृश्य आपण सत्ताधाऱ्यांची बघतोय. आपल्याला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा सगळेच दिसत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आहेत. हा आनंदोत्सव का साजरा केला जातोय त्याचे बॅनर त्यांनी हातात घेतलेला आहे. 12 किल्ल्यांना, शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल हा आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे. शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातो आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया. प्रणाली, आधी तर ही गर्दी बघितल्यावर असं वाटलं की आंदोलनच होत आहे, पण हा तर आनंदोत्सव आहे सत्ताधाऱ्यांचा. काय अधिक सांगाल? अगदी खरं तर या पायऱ्या ज्या आहेत रोज वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलन हिंदूमून निघत असतात आणि या पायऱ्यांवर सगळे आमदार आपण उभे असलेले पाहत असतो. परंतु आज मात्र या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय. तरी सगळे जे आमदार आहेत ते या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पोस्टर हात घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. घोषित केलेला आहे. प्रणाली, तुमचा आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण जसं तू सांगतेस की शिवरायांचे किल्ले युनेस्कोमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि त्यामुळे सत्ताधारी आमदार हा आनंदोत्सव साजरा करतायत. म्हणजे आंदोलनाकरता विरोधक या पायऱ्यांवर जाण्याआधीच उलट आनंदोत्सव सत्ताधाऱ्यांनी साजरा केलेला आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. नाफेड NCCFने थेट लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करण्याची मागणी यावेळी केली. या मागणीचे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले. नाफेडने किमान क्विंटल 3,000 रुपये भाव अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय चाळीत ठेवलेला कांदा सडू लागल्यानं नाफेडने लवकरात लवकर लिलावात भाग घ्यावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीला व्यापाऱ्यांनी मात्र विरोध केलाय. ही मागणी मान्य झाल्यास व्यापारी संकटात येतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. सरकार हे NCF आणि नाफेड यांना फंड देत आहे, सबसिडी देत आहे. व्यापाऱ्यांना काय, उद्या उठून व्यापारी हा देशोधडीस लागेल आणि व्यापार हा संपुष्टात येऊन
आणि ही पूर्ण यंत्रणा खिळखिळी होईल, तरी त्यांनी जरूर घ्यावा. तो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घ्यावा. त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा दर द्यावा. परंतु बाजार समितीत जर NCA पारी नाफेड येत असेल तर व्यापारी यास 100% विरोध करतील. शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहोत. परंतु कांदा खरेदी ही लवकरात लवकर सुरू व्हावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो, कारण खूप उशीर झाला आहे. सरकारने थेट बाजार समितीमधनं कांदा खरेदी करावा याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु पहिला भाव जो आहे तो 3,000 रुपये क्विंटल या दरापेक्षा जास्त दराने माल खरेदी व्हावा. तसेच खरेदी केलेला माल हा पुन्हा बाजारात आणू नये. त्याची विल्हेवाट सरकारने निर्यात करून करावी किंवा तो माल समुद्रात टाकावा. चीनच्या बेदाण्याची तस्करी करून उत्तर भारतात त्याची विक्री सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विशेषतः देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन घटल्यानं बेदाण्याला 400 ते 500 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. पण सध्या चीनमधून नेपाळ मार्गे तस्करी करत आयात शुल्क चुकवत उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतात 250 ते 300 रुपये प्रति किलो दरानं हा बेदाणा विकला जातोय. त्यामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः सांगली जिल्ह्यातील बेदाण्याच्या दरात 50 ते 60 रुपयांची घसरण झाली आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केला. त्यामुळे तातडीनं या वाहतूक आणि विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शत्रुराष्ट्र असलेल्या चायनामधून नेपाळ मार्गे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा येऊ लागलेला आहे. नेपाळमधनं येणाऱ्या शेतीमालाला आयात शुल्क नसल्याचा फायदा या देशातल्या काही कंपन्या घेत आहेत आणि त्या कंपन्या नेपाळचा बेदाणा, चायनाचा बेदाणा नेपाळ मार्गे भारतामध्ये आणतायत. त्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेतील बेदाण्याचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तोटा होऊ नये यासाठी माझं राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे व्यापार मंत्री, देशाचे कृषी मंत्री यांना विनंती आहे की नेपाळ मार्गे चायनाचा येणारा बेदाणा त्याची आवक तात्काळ थांबवावी